पहली बार ऐसा लगा है कि मैनेजमेंट एकदम बकवास है, सब धक्का मार रहे हैं। और ये साल तो एकदम हम लोग बहुत सैड फील कर रहे हैं कि लास्ट ईयर तो इतना नहीं था। लास्ट ईयर तो हम लोग अंदर थे ही सब लोग। माणसाची व्हॅल्यू नाही आणि माणसाची किंमत काय नाही। सामान्य माणसाचा गणपती आहे यार, काय पैशावाल्यांसाठी। मित्रांनो, ह्या वेळेला लालबागच्या राजाचा गणपती मला असं वाटतं तुम्ही बॉयकॉट करा. कारण जर का नीट पाहिल्या गोष्टी महाराष्ट्राचं राजकारण, आता त्या अंबानी एवढं चालू होतं, वंतारामध्ये आपल्या हत्तीने गेली, त्याला नेलं. आता ह्या अंबानीने त्या लालबागच्या राजाला स्पॉन्सर अर्ध तर असतंच तिकडे. आणि त्यात काय काय राजकारण घडतं तिकडे लालबागच्या राजाला दरवर्षी असतं. ते धक्काबुक्कीचं प्रकरण असेल. आता नवीन काय झालं आहे, हा लालबागचा राजा कशासाठी फेमस होतो माहिती आहे का? फक्त आणि फक्त जाहिरातीसाठी. बघा तुम्ही तिकडच्या लाईनीत सगळे फ्लॅग्स लावलेले आहेत मोठे मोठे. लोकांनी तिकडे यायचं कशासाठी? धर्माच्या नावाखाली फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी. म्हणून ही सगळी रांग आणि या सगळ्या गोष्टी चालू आहेत. मला असं वाटतं ह्या लालबागच्या राजाला जाणं तुम्ही बायकॉट करा. कारण हा राजा आता नवसाचा नाही राहिला आहे, हा आमच्या कोळी बांधवांचा राजा राहिलेला नाही आहे. हा राजा फक्त आता ह्या सेलिब्रिटी लोकांचा राहिलेला आहे. हा राजा फक्त आपल्या त्या जाहिरातांचा राहिलेला आहे. हा ह्या बिझनेसमॅन लोकांचा राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे जी आधी मजा असायची लालबागच्या राजाला जाण्याची, ती आज कुठे दिसत नाही आहे. दरवर्षी त्या लालबागच्या राजाच्या काही ना काही आपल्याला बाहेर ऐकायला मिळते. ह्या धक्काबुक्की त्या सिक्युरिटी गार्डनी बॉडीगार्डनी फेकलं. त्या बायका बघत नाहीत, पोरी बघत नाहीत, माणसं बघत नाहीत, कसे उचलतात आणि फेकून देतात. 4-4, 5-5 तास दिवसभर रांगा लावायच्या आणि चालता चालता दर्शन घ्यायचं. हे कितपत योग्य वाटते? गणपती एकच आहे, प्रत्येक गणपती एकच आहे, मी तोच मानतो. आणि मला असं वाटतं ह्या अंधश्रद्धेतून तुम्ही बाहेर निघायला पाहिजे. काय रे बाबा रे, तुम्हाला स्वतःला तुमच्या मनात तुम्ही विचारा. तुम्ही माणूस आहात, तुम्हाला किड्यामुंग्यासारख्या दिवसभर उभं राहायचं आहे आणि चालता चालता दर्शन घ्यायचं आहे. तुम्ही जाल, एखादा मागचा माणूस येतोय पैसे देऊन, तिथून VIP दर्शन घेऊन जातोय, VVIP दर्शन घेऊन जातोय, आणि तुम्ही काय करता? तुम्हाला काय तुमची इज्जत? किड्यामुंग्यासारखी इज्जत तुमची. ह्या अशा गणपतीनं तुम्ही जाता. अरे गणपती हा एकच आहे. मला असं वाटतं ना, या माणसांनी ना काय काय गोष्टी आपण पेरून ठेवल्यात ना या समाजामध्ये, याचा नीट विचार केला पाहिजे. ह्याचाच फायदा हे मोठे मोठे लोक घेत आहेत, जे वर तुमच्या बसलेले आहेत. हे जे जाहिराता लावत आहेत ना, ह्या ज्या सगळे बिझनेसमॅन जे आहेत ना, उद्योगपती जे आहेत ना, जे परप्रांतीय आहेत ना, ते आता आपल्यावर राज्य करायला लागलेत ह्या आपल्या लालबागच्या राजांवर. मला असं वाटतं ह्या गोष्टी तुम्ही नीट समजायला पाहिजे. जिथे जिथे जो पैसा लावेल ना, तिथे त्याचीच चालते. आणि ह्याच गोष्टी आता दिसून येतात. मोठे मोठे असे लालबागच्या राजासारखे बरेच मंडळ आहेत जिथे ही परिस्थिती आता पाहायला मिळते. मी कधीच मी एकदाच गेलो होतो लालबागच्या राजाला, जेव्हा मी झालं असेल 7-8 वर्षापूर्वी. चेंगरून माझी हालत खराब झाली होती. आणि माझ्या मागे माझी बहीण, माझ्या भरपूर काही बांधव होती. ते आम्ही सोबत जात असताना आणि त्या बायकांचे हाल पण जमत नव्हते रे, कसे जात होते, अशा किड्यामुंग्यासारखे लोळत होतो आम्ही. तेव्हाच मी ठरवलं, सर या लालबागच्या राजाला परत नाही येणार कधी. अर्थच नाही आहे ना तिकडे जाऊन. काय करणार आपण? गणपती